पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा, सण उत्सवांचा आणि भक्तिभावाचा मास. चला तर मग श्रावण मासानिमित्त बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ. सांगा तर मग आज काय बनवूया? थाळी म्हणलं की खूप सारे पदार्थ येतात. वेळ नको घालवायला, पटकन आपण सुरुवात करूयात. चटणी बनवूयात. चटणी कशासाठी ते पुढे कळेलच. ओल्या नारळाचा चव आहे, यामध्ये घालूयात. आणि कांदा लसूण नाही वापरणारे मी. आलं आहे, मिरची आहे, डाळवं आहे. डाळव्याने काय होतं ना, एक छान एकसंध कन्सिस्टन्सी येते. चवीपुरतं मीठ, साखर, कोथिंबीर. झाकण लावायचं. आणि इनिशियली थोडंसं हलकंसं फिरवून ब्लेंड करून झालं की मग आता आपण यामध्ये घालणार आहोत पाणी. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यात येतात. थोडीशी दाटसरच चटणी ठेवते, अगदी सरसरीत नाही ठेवते. पानावरती वाटली की इकडे तिकडे पसरली नाही पाहिजे, या पद्धतीने. मस्त. आणि इथे आपली ही चटणी बनवून तयार आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकाल. खूप दाटसर नाही आहे, खूप सैलही नाही आहे. श्रावणी सोमवार विशेष चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप खवलेलं ओलं खोबरं, अर्धा आल्याचा तुकडा, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, 1 मोठा चमचा डाळवं, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, कोथिंबीर, पाणी. ओल्या नारळाचा चव, आलं, मिरची, डाळवं, मीठ आणि कोथिंबीर घालत पहिले कोरडी आणि नंतर थोडं पाणी घालत वाटून घ्यायची. झाली आपली श्रावणी सोमवार विशेष चटणी तयार. आता बनवूयात चटपटीत असा गाजराचा चटका. तेल गरम केलेलं आहे, यामध्ये घालूयात मोहरी. मोहरी मस्त तडतडली पाहिजे. मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की गॅस करूयात बंद. आता गॅस नाही सुरू ठेवायचा. जिरं, हिंग आणि कडीलिंब. कडीलिंब म्हणजे कढीपत्ता. 1 चमचाभर लाल तिखट मिक्स करूयात. आणि ही फोडणी आता पूर्ण थंड करून घेऊयात. गाजराच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. यावर घालूयात हा चटका. जी फोडणी आपण वरण घालतो ना, त्याला बेसिकली तुळजापूर किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही गेलात तर हा शब्द वापरला जातो. बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबाचा रस. यामध्ये ना लिंबाच्या रसाऐवजी लोणच्याचा मसाला घातला ना तर आणखी हा चटका चटपटीत होतो. भन्नाट दिसतोय. आणि आपला इथे हा गाजरचा चटका पण बनवून तयार झालेला आहे. श्रावणी सोमवार विशेष गाजराचा चटका करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, 1 चमचा लाल तिखट, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस. गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि गाजराच्या फोडींवर हा तिखट तडका घालायचा. यावर कोथिंबीर, मीठ आणि लिंबाचा रस घालायचा. झाला आपला श्रावणी सोमवार विशेष गाजराचा चटका तयार. आता बनवूयात बटर पनीर. आणि अतिशय सोप्या पद्धतीने तव्यामध्ये चमचाभर तेल गरम केलेलं आहे. कांदा लसूण नाही घालत आहोत. तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण नैवेद्यासाठी आहे त्यामुळे मी अवॉइड करते. 7 ते 8 काजूचे तुकडे आणि 6 टोमॅटो घेतलेले आहेत इथे मी. आणि टोमॅटो ना हे छान परतून घ्यायचे 7 ते 8 मिनिट, हलकेसे मऊ होईपर्यंत. इथे हे टोमॅटो छानपैकी शिजवून झालेले आहेत. गॅस बंद करते आणि हे पूर्ण थंड करून घेऊया. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी वाटण काढून घेतलेलं आहे. आता याची छान प्युरी करून घेऊयात, पाण्याचा अजिबात वापर न करता. बटर घेतलेलं आहे 4 चमचे. बटर पनीर आहे, थोडंसं जास्तच घ्यायचं. यामध्ये घालायचं हे वाटण जे आपण करून घेतलं. तुम्ही बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे. परफेक्ट हॉटेलमध्ये मिळतं ना तसा. मस्तपैकी हे शिजवून घ्यायचं 7 ते 8 मिनिट. आणि हे ना छानपैकी असं परतून परतून झालेलं आहे. आता यामध्ये घालूयात मसाले. गरम मसाला, कुठलाही गरम मसाला तुम्ही घालू शकता. पनीर मसाला वापरला तरी चालेल. धणेपूड, लाल तिखट. पदार्थ तिखट होत नाही. यामध्येच आपण घालूयात मीठ चवीपुरतं आणि 1 मोठा चमचा साखर. कारण टोमॅटो आपण घातलेला आहे, त्याची ॲसिडिटी
किंवा आंबटपणा कमी करण्यासाठी साखर आणि एक खूप छान ग्लेज पण येतो. आणि हे परतून घेऊयात 1-2 मिनिट. आणि हे बघू शकाल मस्त असा रंग वगैरे आलेला आहे, टेक्स्चरही छान आहे. आता ही स्टेप अगदी ऑप्शनल आहे, नाही केली तरी चालेल, पण थोडासा आणखी रिचनेस देण्यासाठी किंवा एक संधपणा देण्यासाठी यामध्ये मी घालते चमचाभर बेसन. आणि मी पुन्हा सांगते, घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं काहीच हरकत नाही. पण माझा अनुभव असा आहे, जो एक संधपणा भाज्यांमध्ये लागतो तो एक संधपणा देण्यासाठी बेसन खूप कामी येतं. आणि बेसन खरपूस असं भाजून झालं की या ग्रेव्हीमध्ये कंबाईन करून घेऊया. पाणी घालायचं. मिक्स करूयात. इथे ही ग्रेव्ही मस्तपैकी शिजली आहे, तुम्ही बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे. त्याचसोबत कन्सिस्टन्सी बघा, परफेक्ट अशी सिल्की ग्रेव्ही ज्याला आपण म्हणतो ना, स्मूथ सिल्की रिच पनीर मखनीसाठी तशी परफेक्ट झालेली आहे. आता कसुरी मेथी मी इथे घेतलेली आहे, ही हातावर घालून याशी चोळून यामध्ये घालायची. याचा स्वाद अतिशय मस्त आहे या ग्रेव्हीमध्ये. आता घालूयात पनीर. पनीर घातल्यावर मात्र फार वेळ शिजवायचे नाही, एक 3 ते 4 मिनिटं पुरेसे आहेत. ओव्हरकुक झालं पनीर तर त्याचा मऊपणा पूर्ण निघून जातो, त्यामुळे 3 ते 4 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचं. बेस बनवून तयार ठेवा आणि जेव्हा तुम्हाला खायची आहे भाजी, ॲक्च्युअल जेवायला घ्यायची, तेव्हा पनीर घालून मग शिजवून घ्या, म्हणजे मग पनीर आपलं ओव्हरकुक नाही होत. आता ही पनीर मखनी पण बनवून तयार आहे. श्रावणी सोमवार विशेष बटर पनीर करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, आल्याचे तुकडे, 6 ते 7 काजू, 6 चिरलेले टोमॅटो, 4 चमचे बटर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा साखर, 1 चमचा बेसन, पाणी, 1 चमचा कसुरी मेथी, पनीरचे तुकडे. गरम तेलात आलं, काजू, टोमॅटो परतून घेत हे मिश्रण थंड करत वाटून घ्यायचं. आता बटर घेत यात हे वाटण घालायचं आणि परतायचं. आता यात गरम मसाला, धणेपूड, तिखट, मीठ आणि साखर घालत परतून घेत यात बेसन भाजायचं आणि एकत्र मिसळून घेत यात पाणी घालायचं आणि या मिश्रणाला उकळी काढायची. आता यात कसुरी मेथी आणि पनीर घालायचं आणि शिजवून घ्यायची. झालं आपलं श्रावणी सोमवार विशेष बटर पनीर तयार. आता बनवते झटपट 7 ते 8 मिनिटात बनवून तयार होणारी बासुंदी. अर्धा लिटर फुल क्रीम दूध, फुल फॅट दूध इथे गरम करायला ठेवलेलं आहे. हे दूध उकळतं तोवर इथे पाव कप साखर आहे. अर्धा लिटर दुधाला 4 चमचे साखर पुरेशी होते, पण तुम्हाला आणखी गोड हवं असेल तर तुम्ही वापरू शकता. याचं काय करायचं, याचं आपल्याला बनवायचं आहे कॅरमल. हे साखर आहे ना, या साखरेला टच नाही करायचा, अगदी लो हीटवर हिला अशीच मेल्ट करून घ्यायची विदाऊट टचिंग, आणि मग त्याचं कॅरमल खूप छान होतं. आणि इथे तुम्ही बघू शकाल मी अजिबात साखरेला हात नाही लावलेला, टच नाही केलेला, पाणीही नाही वापरलं. आणि इथे साखरेचं पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. इथे ना दुधाला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकाल इन्स्टंट बासुंदी आहे, त्यामुळे इथे मी घालते 50 ग्रॅम किसून घेतलेला खवा. खव्यामुळे काय होतं ना, छान असं याला जे ग्रेनी टेक्स्चर लागतं ना बासुंदी खाताना, आणि क्रीमी टेक्स्चर लागतं राईट. सो त्याच्यासाठी इथे मी आहे घेतलेला चमचाभर कॉर्नफ्लॉवर. यामध्ये घालूयात पाणी आणि हे कॉर्नफ्लॉवरची स्लरी, आणि हे घालूयात या दुधाच्या मिश्रणात. म्हणजे काही मिनिटाच्या आत आपलं हे बासुंदी बनवून तयार होतं. यामध्ये तुम्हाला टेक्स्चरही मिळतं, त्याचबरोबर हे जे आपण कॉर्नफ्लॉवर घातलं त्यामुळे मस्त अशी दाटसरही होते बासुंदी. आणि याला जी चव लागते आटवून घेतलेली, किंवा ते कॅरमल साखरेचं, कारण दूध आटवलं की दुधामध्ये ग्लुकोज असतं, त्याचं ग्लुकोजचं हलकं कॅरमलायझेशन होतं, त्या चवीसाठी इथे आपण बनवतो कॅरमल. आणि इथे तुम्ही बघू शकाल साखर मस्त अशी कॅरमलाइज व्हायला सुरू झालेलं आहे. अजिबात टच वगैरे केलेलं नाही आहे मी इथे कुठे. हे छान आहे ना शिजवून घेऊयात. याचं हलकासा तांबूस रंग आणखी आला पाहिजे, पण करपली नाही पाहिजे. ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता गॅस मी करते बंद. या हीटवरच थोडा वेळ ठेवते मी, थोडासा आणखी डीप रंग येण्यासाठी
जी हीट आहे तव्याची त्यामध्ये तो रंग येऊन जातो, त्यामुळे गॅस बंद करायचा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.